नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकीच्या डोक्यामध्ये त्या गुंडाने काठी मारल्यानंतर जानकी बेशुद्ध होऊन खाली पडते. परंतु आता ओवी आई आई असा आवाज देत असते. आई हा शब्द आता जानकीच्या कानावर पडतो आणि आता जी बेशुद्ध पडलेली जानकी आहे एका वाघिणीसारखी आपल्या मुलीसाठी ती पुन्हा शुद्धीवर येते आणि डोळे उघडते. ओवीचा आवाज ऐकत असते की आई आई, आणि ऐश्वर्या मात्र आता चोरून जानकीकडे बघत असते. ओवी आता खूप रडत असते की आई आई तू कुठे आहेस. तेवढ्यात ऐश्वर्याने आउट हाऊसला आग लावलेली असते. काडी ओढून सर्व काही आउट हाऊस कडेने ते रॉकेल टाकलेले आहे तर तेथे ती पेटून देते. आता आउट हाऊस हा पेट घेतो आणि ओवी तर आतमध्ये असते. तेव्हा आता जानकी उठून बसते आणि बघते तर काय जानकीला खूप मोठा धक्का बसतो, कारण ओवी ही आउट हाऊस मध्ये असते आणि आउट हाऊसने पूर्णपणे आता पेट घेतलेला असतो. ऐश्वर्या मात्र आता तिला तर आनंद वाटत असतो की जानकी सुद्धा आता उठणार नाही आणि आपल्या ओवीला सुद्धा ती वाचू शकणार नाही. ऋषिकेश आता त्यांच्या पाठीमागे आलेला असतो. जानकी आणि ओवी या दोघींना तो आवाज देत असतो. त्यानंतर मात्र जानकी उठते तर तो गुंड लगेच आता जानकीवर धावून येतो. परंतु जानकी मात्र त्याला एक हात करून चांगली चोपते आणि त्याच्या हातातील जो काही कोयता आहे तर तो हिसकावून घेऊन आपल्या हाताचं जे काही दोरखंड दाव बांधलेला आहे तर ते तोडून घेते आणि त्या गुंडांना आता ती तो कोयता दाखवून मात्र घाबरवण्याचा प्रयत्न करत असते. ओवी ही आता आई तू कुठे आहेस, आई येईन आम्हाला वाचवण्यासाठी म्हणून आता जानकीला खूप आवाज देत असते. आता ओवीचा आवाज ऐकून जानकीमध्ये पुन्हा एकदा अगदी दुर्गेचा अवतार होतो. दुर्गा अवतार घेऊन ती आता या गुंडांशी लढायला तयार होते. अगदी दुर्गा अवताराचं बळ घेऊन ती मात्र आता त्या गुंडांशी लढते. एक एक गुंडांना चांगली ती कोयत्याचा मार देते. तेव्हा ते गुंड घाबरून तेथून पळून जातात. तर लगेच ऐश्वर्या आता जानकी ही आउट हाऊसमध्ये येणार म्हणून लपून बसते. आता ऐश्वर्याला हे काही बघवत नसते. परंतु जानकी आता आउट हाऊसमध्ये घुसते आणि ओवी तू कुठे आहेस, ओवी ओवी करत ती आता ओवीला शोधत असते. बिचारी ओवी तर आता इतकी घाबरलेली असते, ती खूप रडत असते. आई आई असा आईला आवाज देते. सगळीकडे आग लागलेली असते. ओवी आईला शोधत असते आणि जानकी ओवीला आवाज देत तिला शोधत असते. परंतु अजून मायलेकींची भेट काही होत नाही. ओवी आता आईला आवाज देऊन म्हणते की आई अगं मला खरंच खूप भीती वाटते. ते दोघी आता एकमेकींना आवाज देत शोधत असतात. तर ऐश्वर्याला इतका आनंद होतो, तिला असे वाटते की आता ह्या दोघी सुद्धा येथे ह्या आउट हाऊसमध्ये जळून खाक होतील. परंतु तेवढ्यात आता ऋषिकेश जानकीला आवाज देत तेथे येतो. तेव्हा आता जानकी ही ओवीला आवाज देते तर आता जानकीचा आवाज ऋषिकेशच्या कानावर पडतो. परंतु समोर जी काही आउट हाऊस ही आग बघून आता ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो आणि ऋषिकेश आता आउट हाऊसकडे झेप घेतो जानकी आणि ओवीला वाचवण्यासाठी. तेव्हा आता ऐश्वर्या हे बघून आता त्या ऋषिकेशला बघून ती लगेच आता एका ठिकाणी लपते आणि ऋषिकेश यांना वाचवायला आला म्हणून आता ऐश्वर्याचा खूप जळफळाट होतो. जानकी खूप रडत ओवी ओवी करत असते आणि ओवी सुद्धा खूप रडत दुसऱ्या ठिकाणी अजूनपर्यंत त्यांची भेट काही होत नाही. तर लगेच आता ऋषिकेश आतमध्ये घुसतो आणि त्या आगीतून आता तो जानकीला आणि ओवीला शोधतो, त्यांना आवाज देत असतो. ऋषिकेश आवाज देतो जानकी जानकी आणि तेवढ्यात जानकी म्हणते की ऋषिकेश आहो आम्ही इथे अडकलो, ओवी अजूनपर्यंत सापडत नाही. तेवढ्यात आता लगेच ओवी ही जानकीच्या मागून येते. परंतु आता त्यांच्यामध्ये आता खूप असा जाळाने पेट घेतलेला असतो. अगदी जाळाच्या ज्वाला पडत असतात. तेव्हा आता जानकी ओवीला आवाज देते की हे बघ ओवी घाबरू नकोस, बाबा आलेत, मी तुला घ्यायला येते तिकडे, ओवी तू पुढेही कुठेही जाऊ नको. तेवढ्यात ओवी आता आई आई करत असते आणि जानकीच्या डोक्यात मार लागल्यामुळे जानकीला आता आणखीनच ग्लानी येते. ती आता तेथेच बेशुद्ध पडते. तिला काही दिसत नाही. ती ओवी ओवी करत पुन्हा खाली पडते आणि आता ओवी ही जोरात आई आई ओरडत असते. आता जानकीच्या चहूबाजूने पूर्णपणे आग लागलेली असते. तेवढ्यात ऋषिकेश धावतच ओवीजवळ येतो आणि ओवीला तो अगदी आपल्या जीवाशी धरतो आणि जानकीला आवाज देत असतो. तेव्हा आता जानकी तर बेशुद्ध पडलेली असते. ऋषिकेश आता ओवीला घट्ट मिठी मारतो, तिला उचलतो आणि तिला बाहेर एका
त्याच्या ठिकाणी नेऊन ठेवतो आणि पळत धावत तो पुन्हा जानकीजवळ येतो. जानकीच्या चहूबाजूनी आग अगदी जानकीच्या जवळ पेट घेत येत असते. तेव्हा मात्र आता ऋषिकेश पुन्हा जानकीजवळ येतो. तिला जानकी जानकी करत उठवण्याचा प्रयत्न करतो, परंतु जानकी बेशुद्ध असते. आणि तेवढ्यात आता समोर जे काही एक खांब वगैरे आहे तर तो पेटता खांब आता त्यांच्या अंगावर पडणार असतो. ऋषिकेश एका हाताने जानकीला धरतो आणि दुसऱ्या हाताने आता तो खांब अगदी पेटलेला धरतो आणि आता तो खांब जोराने बाजूला फेकून देतो. जानकीला उचलतो. जानकीला घेऊन तो बाहेर येतो. तेव्हा मात्र आता ऋषिकेश आणि ओवी हे सगळेजण सुखरूप असतात, परंतु जानकी बेशुद्ध असते. तेव्हा लगेच ऋषिकेश आणि ओवी जानकीला घेऊन हॉस्पिटलला येतात. जानकीला डोळे उघड असे करत असतो, परंतु जानकी आता बेशुद्धच असते. ती काही डोळे उघडायला तयार नसते. ऋषिकेश आणि ओवी खूप रडत असतात. ओवी आता आई तू डोळे उघड ना म्हणून आईला उठवण्याचा खूप प्रयत्न करते. जानकीच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जखमा झालेल्या असतात. तर ऋषिकेश रडतच जानकी अगं डोळे उघड, आपण हॉस्पिटलमध्ये आलो, डॉक्टर येतीलच, तू काही काळजी करू नकोस, तुला काही होणार नाही. डॉक्टर येतात. तर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा डॉक्टर, आमच्या आउट हाऊसला आग लागली होती आणि त्या आगीमध्ये माझी बायको आणि मुलगी सापडल्या होत्या, त्यामुळे काही करा, तुम्ही त्यांना वाचवा. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा ऋषिकेश, काही काळजी करू नका. ऋषिकेश म्हणतो की अहो मी त्यांना सुखरूप बाहेर काढले, परंतु माझी बायको डोळे नाही उघडत, प्लीज तुम्ही काहीतरी करा. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, 1 मिनिट, पॅनिक होऊ नका इतकं, तुम्ही शांत राहा. धूर त्यांच्या नाकातोंडात गेला असेल म्हणून त्या बेशुद्ध पडल्या असतील, तुम्ही येथेच थांबा, आम्ही त्यांना तपासतो. आणि आता डॉक्टर नर्सला जानकीला आतमध्ये घ्यायला सांगतात. तेव्हा आता ओवी रडतच ऋषिकेशला विचारते की बाबा आईला का तर काही होणार नाही ना. तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा रडत असतो. आपल्या डोळ्यातील पाणी पुसून तो ओवीला समजावतो की नाही बाळा, आईला काही नाही होणार, डॉक्टर काका आईला चेक करतात, त्यामुळे आईला काही होणार नाही, तू नको काळजी करू ओवी. तेव्हा आता ओवी रडत असते. ओवी म्हणते की हे सगळं माझ्यामुळे झाले, खरंच मी खूप वाईट आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ओवी बाळा असं म्हणायचं नाही, हे बघ आईला काही होणार नाही, आई लवकरात लवकर बरी होईल. प्रेमाने तो आता ओवीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तिला शांत राहायला सांगतो आणि एका ठिकाणी तिला अगदी व्यवस्थित बसवतो. तेव्हा आता डॉक्टर आणि नर्स हे जानकीवर उपचार सुरू करतात. जानकीच्या जखमावर आता मलमपट्टी वगैरे केलेली असते. त्यानंतर मात्र ऋषिकेश आणि ओवी तर बाहेरच आता देवाचा धाव करून जानकीचा जीव वाचवण्यासाठी प्रार्थना करत असतात. त्यांना आता जानकीची काळजी लागते की कधी जानकी शुद्धीवर येईल. त्यानंतर आता इकडे सुमित्रा आणि नाना यांना सुद्धा टेन्शन येते. सुमित्रा नानांना म्हणते की अहो काय करायचं, अजून सुद्धा जानकी, ऋषिकेश आणि ओवी घरी नाहीत. बरं त्या दोघांना मी केव्हाचा फोन लावण्याचा प्रयत्न करते, फोन तर ते उचलतच नाही, काय झाले असेल कुणास ठाऊक, म्हणून सुमित्रा आणि नानांना खूप टेन्शन येते. आणि तेवढ्याच सुमित्राच्या मोबाईलवर ऋषिकेशचा कॉल येतो. सुमित्रा आता नानांना म्हणते की ऋषिकेशचा कॉल, आणि लगेच कॉल घेते. कॉल घेतल्यानंतर आता ती ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश अरे काय हे सर्व, अरे मी किती फोन केले, अरे तुला केला, जानकीला केला, परंतु दोघेही फोन उचलत नाही, कुठे आहात बरं तुम्ही, आणि ओवी कुठे आहे, ओवी ही तुमच्या बरोबरच आहे ना. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई हे बघ तू अगोदर शांत हो, आणि मी आता हॉस्पिटलमध्ये आहे. असं जेव्हा म्हणतो तर हॉस्पिटल म्हणल्यानंतर सुमित्रा आणि नाना यांना धक्का बसतो. सुमित्रा घाबरतच विचारते की अरे हॉस्पिटलमध्ये का आहात, नेमकी काय झाले, सगळं ठीक तर आहे ना, आपली ओवी बरी आहे ना. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आपली ओवी तर बरी आहे, परंतु आणि झालेला जो काही प्रकार आहे तो सगळं काही आता तो सुमित्रा आणि नानांना सांगतो. तेव्हा सुमित्राला आता हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो की जानकीचा जीव धोक्यात आहे म्हणून. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सुमित्रा तर लगेच खाली बसते आणि खूप मोठा धक्का बसलेला असतो की अरे काय सांगतोस ऋषिकेश, हे सर्व असे झाले तर. ऋषिकेश म्हणतो की हो आई. तर नाना आता सुमित्राला सावरतात. ऋषिकेश सांगतो की मी मुळशीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जानकीला घेऊन आलेलो आहोत. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की हे बघ तू ओवी आणि जानकीची काळजी घे, आम्ही लगेच तिकडे येतो, लगेच आलोच, म्हणून आता सुमित्रा फोन ठेवते. नाना विचारतात की अगं पण झाले तरी काय. सुमित्रा म्हणते की चला आपल्याला अगदी हॉस्पिटलमध्ये जावंच लागेल आत्ताच्या आत्ता. नाना म्हणतात की अगं नक्की झाले तरी काय. सुमित्रा म्हणते की मी सगळं काही तुम्हाला वाटेमध्ये सांगते, आणि ती सारंगला आवाज देते.
सारंग करत आता ती सारंगला बाहेर बोलवत असते। त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि ओवी ही एकमेकांच्या मिठीत येतात आणि आपल्या आईसाठी ओवी आता खूप रडत असते। जे काही झाले आता ते केवळ माझ्यामुळे झाले म्हणून ओवी स्वतःला दोष देत असते। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या त्या गुंडांच्या जवळ येते आणि त्या गुंडांना विचारते की तुम्हाला तर कोणी बघितले तर नाही ना। तेव्हा आता ती गुंड नाही म्हणतात, तर ऐश्वर्या म्हणते की थँक गॉड। गुंड म्हणतात की अहो पण मॅडम ती जानकी तर वाचलीच, आम्ही तिला तेच खतम केलं असतं परंतु तो ऋषिकेश आला आणि त्याने तिला वाचवले। तर ऐश्वर्या म्हणते की हो मला सगळं काही माहिती आहे, ठीक आहे जाऊन द्या, परंतु एक गोष्ट जास्त महत्त्वाची आहे की तुम्हाला कोणी बघितले नाही म्हणून मला काय करायचं आहे ते मी करते आणि ती जानकी तसेही माझ्या तावडीतून तर सुटणार नाही। आणि आता जे काही क्यूटूचे कपडे असतात तर ऐश्वर्या त्या गुंडांच्या हातात देते आणि हे कपडे तुमच्या सोबत घेऊन जा असे सांगते। तेव्हा ते गुंड विचारतात की हे कपडे कसले आहे। तेव्हा आता जानकी म्हणते की हे त्या टेडीचे म्हणजे त्या क्यूटूचे कपडे आहेत। तेव्हा आता ती गुंड म्हणतात की याचं आम्ही काय करायचं आहे। तर ऐश्वर्या म्हणते की काय करायचे म्हणजे कपड्याचं काही करा, जाळा किंवा भाडा कोणतीही विल्हेवाट त्याची लावा, परंतु हे कपडे मात्र कुणाला दिसायला नको, कळले ना तुम्हाला, मग जा इथून। आणि तेवढ्यात ऐश्वर्याच्या मोबाईलवर सारंगचा फोन येत असतो। आता ऐश्वर्याला या सारंगचा फोन बघून तिला तर खूप टेन्शन येते आणि राग सुद्धा येतो। ती म्हणते की हा डिफेक्टिव्ह पीस सारखा कशाला फोन करत असेल आणि कायम तो चुकीच्या वेळेलाच फोन करत असतो। आणि आता फोन घेते आणि अगदी वेगळ्या आवाजात म्हणते की बोला ना सारंग अहो। तेव्हा आता सारंग घाबरतच म्हणतो की अहो ऐश्वर्या तुम्ही कुठे आहात, इथे एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। तेव्हा ऐश्वर्या विचारते की काय झाले, कोणता प्रॉब्लेम झालेला आहे। अहो ऋषिकेश दादांचा फोन आला होता आणि जानकी बहिणीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले। हे ऐकल्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की काय बोलतात सारंग, जानकीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि काय झाले तिला। तेव्हा आता सारंग सांगतो वहिनी ही आउट हाऊसमध्ये अडकून पडली होती आणि त्या आउट हाऊसला पूर्ण चहूबाजूनी आग लागलेली होती आणि जानकी बहिणी तेथे अडकली होती। ती अजूनपर्यंत बेशुद्ध आहे, तिला त्यासाठी ॲडमिट केलेले आहे हॉस्पिटलमध्ये, अजून पण ती शुद्धीवर आलेली नाही। हे ऐकून आता ऐश्वर्याचे तर मनासारखंच होत असते। हे सर्व ऐकून ऐश्वर्या आता म्हणते की अच्छा म्हणजे हे तर बरं आहे बाबा, मी लगेच येते। आता सारंग म्हणतो की हे बघा ऐश्वर्या आम्ही हॉस्पिटलला जायला निघालो, सगळेजण तिकडे जातो। तेव्हा आता लगेच सारंग फोन ठेवतो। तर ऐश्वर्याला इतका आनंद होतो, ऐश्वर्या जोरजोराने हसत असते, म्हणजे ती जानकी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि ती सिरियस आहे तर, परंतु फक्त सिरियस होऊन चालणार नाही, तिने या घरात कायमचे यायला नको, यासाठी मला काहीतरी आणखीन कडक बंदोबस्त करावा लागेल। तर प्लॅन तर करावाच लागेल, तरच इतका मोठा माझा प्लॅन सक्सेस होऊ शकतो। म्हणून आता ती जानकीला मारण्याचं ठरवते। त्यानंतर आता इकडे हॉस्पिटलमध्ये जानकीवर उपचार सुरू असतात। ओवी आणि ऋषिकेश बाजूलाच एका खुर्चीवर बसलेले असतात। त्यानंतर ओवी ही बाबांकडे बघत असते आणि बाबांच्या डोळ्यातील पाणी बघून तिला इतकं वाईट वाटतं, तिचे डोळे सुद्धा भरून येतात। आत्तापर्यंत जानकी तिच्यासोबत जे काही तिला समजावून सांगितलं असतं की हे बघ ओवी साठी तू किती महत्त्वाची आहे, तूच माझ्यासाठी एक अगदी जगातील सर्वात अगदी छान आणि मस्त मोठं गिफ्ट आहे आणि तिच्यासाठी आई काही पण करू शकते। हे आता ओवीला सर्व काही आठवते। ओवी लगेच आता ऋषिकेशच्या मिठीत येते। तेव्हा आता ऋषिकेश ओवीला समजावतो आणि त्यानंतर आता नाना आणि सुमित्रा तेवढ्यात हॉस्पिटलला येतात। तेव्हा आता ओवी ही आजी आणि आजोबांना बघून खूप रडते। नाना तर ऋषिकेशला विचारतात की ऋषिकेश, ओवी तर घट्ट अशी आजीला मिठी मारते। ऋषिकेश सगळं काही सांगितल्यानंतर सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते। आता नाना आणि सुमित्राला सुद्धा जानकीची काळजी वाटते। सुमित्रा म्हणते की खरंच काय झाले असेल। तेव्हा आता ऋषिकेश आता सांगतो की डॉक्टर ट्रीटमेंट करतात आणि तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात। तर ऋषिकेश विचारतो की डॉक्टर जानकी कशी आहे आता। डॉक्टर सांगतात की हे बघा जानकीच्या शरीरावर खूप काही आता जखमा जरी झालेल्या असल्या परंतु कुठे काही असा मार लागलेला नाही, परंतु आता मात्र एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्यांच्या डोक्याला जास्त मार लागलेला आहे, म्हणून मला काहीतरी काळजी वाटते। आणि त्यात म्हणजे अजून जानकी शुद्धीवर नाही आलेल्या आणि त्या जर आता वेळेमध्ये शुद्धीवर नाही आल्या तर कदाचित त्या कोमात जाऊ शकतात। आता कोमात म्हटल्यानंतर सर्वांना एक खूप मोठा धक्का बसतो। ऋषिकेश आता डोळ्यामध्ये पाणी येते आणि तो डॉक्टरांना विचारतो की एकदा मी माझ्या जानकीला बघू का। डॉक्टर म्हणतात की हो बघू शकता, तुम्ही एकदा भेटू शकतात, परंतु आता असे एकत्र जाऊ नका, एकेकाने जाऊन त्यांना भेटा, त्यानंतर आम्ही त्यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवणार आहोत।
तर आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे. ऋषिकेश आता नानांना म्हणतो की नाना मी आलोच असे बोलून आता तो जानकीच्या तेथे रूम मध्ये जातो. सुमित्रा देवाला हात जोडते आणि ओवीही आता खूप रडत असते. तर नाना तिला समजावतात. तेव्हा आता ऋषिकेश जानकी जवळ येतो. तिच्या हातावर हात ठेवून तो आता जानकीला म्हणतो की जानकी अगं डोळे उघड. परंतु जानकी तर बेशुद्ध असते. आता ऋषिकेश तिची ती अवस्था बघून खूप रडतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं जर तुला काही झाले असते तर खरंच कल्पना सुद्धा करवत नाही. जानकी प्लीज डोळे उघड. अगं मी आहे ना तुझ्या जवळ आणि आपली ओवी सुद्धा सुखरूप आहे ग. जानकी हे बघ तू आई पण जपलेला आहे. आपल्या बाळाचा तू हात नाही सोडला. त्यामुळे आता सुद्धा तू जानकी आता हात सोडू नकोस. जानकी उठ ना ग प्लीज. अगं मी आई नाना सगळेजण येथे आलो. तू उठ ना प्लीज. अगं डोळे उघड. अगं जानकी आपली ओवी एकदा डोळे उघडून प्लीज आमच्याकडे बघ ना ग. जानकी प्लीज. म्हणून आता ऋषिकेश खूप रडतो. तेव्हा आता जानकी अजूनपर्यंत शुद्धीवर येत नाही. तर ऋषिकेश उठतो, रडतच बाहेर येतो. आई आणि नानांना तो आत जायला सांगतो. आता ते दोघे आत जातात. तर ओवी ही ऋषिकेशला मिठी मारत बाबा असं म्हणून खूप रडते. तेव्हा आता सुमित्रा रडतच जानकीच्या डोक्यावर हात ठेवते आणि जानकी अगं बघ ना ग बाळा. अगं डोळे उघड. आम्ही सगळेजण तुला भेटायला आलोत. प्लीज जानकी डोळे उघड. नाना सुद्धा आता खूप रडत असतात आपल्या जानकीसाठी आणि आपल्या सुमित्रा आई सुद्धा. सुमित्रा खूप रडत असते की जानकी अगं डोळे उघड. अगं तू घरी नाही तर घराला घर पण नाही. अगं डोळे उघड ना. बघ ना. अगं कोण आले. तुझी आई तुझ्याकडे आली. अगं नाना आलेत. बघ ना त्यांच्याकडे जरा. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं जानकी शुद्धीवर ये. आता नाना आणि सुमित्रा खूप रडतात. जानकीला आवाज देत अगं जानकी शुद्धीवर ये असं म्हणत असतात. नाना म्हणत असतात की जानकी लवकर शुद्धीवर ये नाहीतर हे बघ मी तुझ्याशी नाही बोलणार आणि तू माझं ऐकणार नाहीस का जानकी. त्यानंतर आता लगेच ऋषिकेश ओवीला जवळ घेतो. ओवी तर खूप रडत असते. ऋषिकेश म्हणतो की ओवी अगबाळा शांत हो. त्यानंतर आता इकडे मालती ही शर्वरीच्या रूममध्ये येते. शर्वरी आता झोपलेली असते म्हणून मालती आपल्या हाताने तिच्या अंगावर पांघरून घालतेस. तिच्या डोक्यावर हात ठेवायला जाते. परंतु आता शर्वरीला जाग येईल. तिची झोप मोडायला नको म्हणून ती आता शेजारी बसते आणि म्हणतेच की खरंच खूप दमलीस का ग शरू. आणि खरंच बाळ होण्यासाठी किती कष्ट घेतेस ग. आणि आई होणं इतकं सोपं नसतं. बाळपणात खूप काही अगदी वेदना होतात आणि ते काय म्हणतात की थँक्यू आज इतक्या वर्षांनी तू माझी इच्छा पूर्ण केली. म्हणून मालती इतकी खुश असते. शर्वरीचं अगदी ती लाडाने सर्व काही करत असते. तिचं कौतुक करत असते. आणि खरंच शर्वरी थँक्यू की तुझ्यामुळे या घरामध्ये आज नातू येणार आहे. तर आणि खरंच शर्वरी सॉरी. अगं मी तर तुझ्यावर खूप चिडले. तुझा खूप रागराग करायचे परंतु आता तुझ्याचमुळे या घरात अगदी वंशाचा दिवा येणार आहे. खरंच थँक्यू. आणि अगदी प्रेमाने तिची दृष्ट काढते. तिच्या डोक्यावरून अगदी प्रेमाचा मायेचा हात फिरवते आणि एक गोड छान पापा सुद्धा घेते. तिला इतका आनंद होत असतो म्हणून ती शर्वरीवर इतकी खुश असते. तेव्हा आता मालती उठते आणि रूमच्या बाहेर जाते. तेव्हा लगेच शर्वरी आता जागीच असते. मालती गेल्यानंतर डोळे उघडते. तेव्हा मात्र शर्वरी आता हे सर्व बघून तिला वाईट वाटतं. खरंच आई तर फार इमोशनल झाल्या होत्या परंतु मी त्यांना फसवते, त्यांना धोका देते आणि आता शर्वरीला इतकं वाईट वाटत असतं. तर आता तेवढ्यात तेथे विक्रांत येतो. विक्रांत म्हणतो की काय ग झोपली होतीस का. आई तर इथे आली होती. आई तर तुझ्या अंगावर छान असं पांघरून वगैरे टाकत होती. विक्रांतला सुद्धा आता हे त्याने बघितलेलं असतं. त्याला सुद्धा खूप असा आनंद होत असतो की आई शर्वरीशी छान वागते आणि तिची किती काळजी घेते म्हणून. आणि हे बघून खरंच खूप बरं वाटलं. पण नंतर मी जेव्हा आईशी बोलत होतो बाहेर असताना तेव्हा तर खरंच ती खूप इमोशनल झाली होती. तर माझे बाबा आज असते तर खरंच त्यांना सुद्धा खूप आनंद झाला असता कारण त्यांना त्यांची नातवंड बघायला मिळाली असते. खूप छान त्यांना सुद्धा वाटले असते. नातवंड बघायला मिळाली असते आणि नातू सुद्धा बघायला मिळाला असता. तेव्हा आता शर्वरी विचारते की जर मुलगी झाली तर. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की अगं मुलगी झाली तर मला आवडेलच आणि मला तर मुलगीच हवी आहे. तेव्हा शर्वरी विचारते की आणि आई तर. विक्रांत म्हणतो की तू आईचं टेन्शन घेऊ नकोस. दुपट्यामध्ये गुंडळून अशी छोटीशी एक शरू ठेवली ना. आणि आता तो लगेच गाल धरतो आणि अगदी लाडात हे सर्व शर्वरीला बोलत असतो. शर्वरीचा चेहरा आता खुलतो. अगं मुलगा काय किंवा मुलगी काय आपण आई बाबा होणार आहोत हे महत्वाचं आहे. विक्रांतला आता इतका म्हणजे आनंद झालेला असतो आणि शर्वरी आता त्यांना इतका मोठा धोका देते हे आता तिच्या मनात तिला कायम टोचत असते. सारखी आता सर्वांना इतके आनंदात बघून तिला आपण कुठेतरी फसवतोय हे वाटत असते. विक्रांत म्हणतो की मी खरंच खूप खुश आहे. तेव्हा लगेच
लगेच आता शर्वरी विक्रांतच्या मिठीत येते. विक्रांत आता शर्वरीला खूप प्रेमाने मिठीत घेतो आणि शर्वरीला खूप छान वाटतं. परंतु मनामध्ये मात्र जी काही फसवल्याची जाणीव आहे तर तिला ती सारखी होत असते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश ओवीला समजावतो की तू आता आईला भेटू नये. तेव्हा आता ऋषिकेश आणि ओवी आता यायला निघतात. तर नाना हे आता जानकीचा हात आपल्या हातामध्ये घेतात आणि खूप रडत असतात. सुमित्रा सुद्धा तेथेच खूप रडत असते आणि तेवढ्यात ऋषिकेश आणि ओवी आत येतात. ओवी आता जानकी जवळ येते. आई अगं डोळे उघड, माझ्याकडे बघ ना ग. आई मला माहिती आहे की हे सगळं काही माझ्यामुळे झालेले आहे, पण आई त्याची शिक्षा मला इतकी मोठी देऊ नकोस. आई हे बघ, मी तुला प्रॉमिस करते की मी असं परत वेडवाकडं काही असं वागणार सुद्धा नाही आणि काही तुला विचारल्याशिवाय करणार सुद्धा नाही. ओवी आता जानकीचा हात हातामध्ये घेते आणि रडत म्हणते की आई माझ्यामुळेच तुला त्रास झाला, माझ्यामुळेच तुला हर्ट झाले आणि हे बघ मी परत कधीही असं तुझ्यावर नाही चिडणार. तू कितीही ओरडलीस तरी सुद्धा मी ऐकून घेईल, तुला जे पाहिजे ते करेल, पण प्लीज अगं आई डोळे उघड. अजूनपर्यंत जानकी काही शुद्धीवर नसते. ओवी रडतच तिला आवाज देत असते की आई आई. ओवी रडतच म्हणते की आई अगं तुझी ओवी शहाणी झालेली आहे ते बघण्यासाठी तरी डोळे उघड ग. रडतच आता ती जानकीच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवत असते आणि घट्ट आता तिच्या मिठीत सुद्धा येते आणि रडत म्हणते की प्लीज आई अगं उठ ना. तेव्हा खरंच आता एक चमत्कार होतो. म्हणजे आता ओवी आपल्या हृदयाशी आलेली आहे. तर जानकी आता तिचे हात अगदी हालचाल व्हायला सुरुवात होते आणि जानकी डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असते. हे बघून आई आणि नानांना तर आनंद होतो आणि ऋषिकेश आता डॉक्टरांना आवाज देत असतो की डॉक्टर लवकर या. डॉक्टर आत येतात. तर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की डॉक्टर अहो जानकीला शुद्ध आली. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की प्लीज सर्वांनी बाहेर थांबा, आम्हाला त्यांना चेक करून द्या. तेव्हा आता सर्वजण बाहेर जातात. परंतु आता ओवी डॉक्टरांना रिक्वेस्ट करते की डॉक्टर काका प्लीज मला इथे थांबून द्या. तर डॉक्टर म्हणतात की हो थांब. तेव्हा आता जानकी सुद्धा रडत असते. तिच्या डोळ्यातून पाणी हे म्हणजे असे वाहत असते. तर ओवी हातात जानकी जवळच असते आणि तेथेच अगदी शेजारी तिला बिलगून असते. डॉक्टर आता जे काही चेक वगैरे करायचे आहे सर्व काही आता जानकीला चेक करायला घेतात. तर ओवी आता कान पकडते आणि आईला सॉरी म्हणते, आई माझी चुकले. तेव्हा आता जानकी लगेच ओवीचा हात धरते. जानकी आता ओवीचा हात धरल्यानंतर ओवी आईच्या हाताचा पापा घेते आणि जानकी तिच्या आपल्या हाताने ओवीचे डोळे पुसते की बाळा रडू नकोस, तू ठीक तर आहेस ना. जानकी आता डॉक्टरांना म्हणते की हे बघा डॉक्टर की बरी आहे त्यामुळे मला तर बरं वाटतंच आणि हे बघा डॉक्टर मला घरी जायचे आहे त्यामुळे लवकरात लवकर मला डिस्चार्ज द्या. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो मिसेस रणदिवे तुम्हाला लवकरात लवकर डिस्चार्ज देतोय, परंतु एकदा सगळं काही अगदी फायनल चेकअप होऊन द्या आणि त्यानंतर लगेच तुम्हाला डिस्चार्ज मिळून जाईल. ओके. जानकी आता ओवीला अगदी खुशून म्हणते की ओवी अगं नको काळजी करू, आई एकदम बरी आहे. ओवीला खूप आनंद होतो. ओवी लगेच आता जानकीला घट्ट अशी मिठी मारते. जानकी आता ओवीला मिठीत घेऊन तिच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि आपली ओवी सुखरूप आहे हे बघून जानकीला सुद्धा खूप आनंद होतो. आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकीला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता जानकी घरी येते. सर्वजण आता तेथे बसलेले असतात. तर ओवी ही आईची माफी मागते. आईला म्हणते की हे बघ आई मी कधी आता तुझ्याशी असं नाही वागणार, तुला विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट नाही करणार. तेव्हा आता जानकी म्हणते की मला माहिती आहे की माझी लेक कशी आहे आणि हे बघ ओवी तू हे सर्व मुद्दाम नाही केलेले हे सुद्धा मला माहिती आहे आणि क्यूटूच्या वेशामध्ये कोणीतरी एक बाई होती जी ओवीला फसवत होती, तिच्या भाबडेपणाचा फायदा घेत होती. तेव्हा आता लगेच सुमित्रा विचारते की परंतु त्या क्यूटूच्या आतील बाई कोण होती तिच्या वेशात ती. तेव्हा लगेच आता सारंग म्हणून जातो की ऐश्वर्या म्हटल्यानंतर आता सर्वांना एक खूप मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात आता दरवाजात ऐश्वर्या घरी येते. ऐश्वर्या आता सारंगच्या तोंडातून तिचं नाव ऐकून तर तिला खूप राग येतो. तर आता सर्वजण उठून उभे राहतात. जानकी पुढे येते आणि ऐश्वर्याला विचारते की काय ग तू इतक्या रात्री कुठे गेली होतीस. तेव्हा आता ऐश्वर्याला काय उत्तर देऊ आणि काय नाही हे काही कळत नसते. सर्वजण आता ऐश्वर्याकडे रागाने बघत असतात. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.